जर एखाद्या स्त्रीने या 4 गोष्टी निर्लज्जपणे केल्या तर समजाती अनैतिक आहे. नमस्कार प्रिय दर्शकांनो, आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. प्रिय दर्शक आणि श्रोते, आजचा भाग अतिशय माहितीपूर्ण आणि श्रोत्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे. या 4 गोष्टी निर्लज्जपणे करणारी स्त्री अनैतिक आहे. श्रोता, असे म्हणतात की केवळ स्त्री ही चारित्र्यहीन असते असे नाही, तर चारित्र्यहीन पुरुषही असतो. स्त्री एकटी चारित्र्यहीन होत नाही. पुरुषाचाही तिच्याशी संबंध असतो आणि मगच ती चारित्र्यहीन होते आणि त्यासाठीच पुरुषाच्या पत्नीने स्त्रीला चारित्र्यहीन म्हणून त्रास देऊ नये. यात पुरुषांचीही भूमिका आहे. पण श्रोते, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्त्रीची कोणती कृती अनैतिक मानली जाते, ती अनैतिक कृत्ये करणाऱ्या महिलेची कोणती लक्षणे आहेत. प्रिय दर्शक आणि श्रोते, प्रिय मित्रांनो, आमची आजची घटना खूप माहितीपूर्ण आणि खूप प्रेरणादायी आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आजचा भाग अवश्य ऐकावा. तसेच शक्य असल्यास कृपया चॅनेलची सदस्यता घ्या, कारण तुमची एक सदस्यता आमचे मनोबल वाढवते. श्रोते हो, तुम्ही केवळ आमचे प्रेक्षकच नाही, तर तुम्ही आमच्या कुटुंबासारखे आहात आणि तुमच्या एका वर्गणीने आमचे कुटुंब वाढते. तसेच शक्य असल्यास कृपया हा माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी भाग तुमच्या मित्रांसह शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या माहितीपूर्ण भागाचा लाभ घेता येईल. त्यामुळे या कथेतून प्रेक्षकांना ही महिला कोण आहे हे कळू द्या. जर तिने या 4 गोष्टी केल्या तर ती स्त्री अनैतिक आणि चारित्र्यहीन आहे असे समजावे. श्रोते, एकेकाळी पूर्वी एका राज्यात राजा असायचा. त्या राजाचे नाव करमराज होते. खरे तर त्या राजाला आपल्या राज्यावर खूप प्रेम होते. अनेकदा राजा आपल्या प्रशासकीय कामात व्यस्त असायचा, त्यामुळे तो आपल्या पत्नीला म्हणजे राणीला कधीच वेळ देऊ शकला नाही. त्यामुळे त्याची पत्नी, त्याची राणी नेहमी त्याच्यावर रागावत असे. प्रेक्षक, त्यामुळे राणी आणि राजा एकमेकांना भेटू शकले नाहीत. त्यामुळे राणी तिच्याच राजवाड्यातील एका सैनिकाच्या प्रेमात पडते. श्रोता, नंतर राणीला राजाविषयी अजिबात इच्छा उरली नाही आणि राणीलाही मी राजाला भेटावे असे वाटले नाही, कारण ती नेहमीच तिच्या प्रियकरावर प्रेम करते आणि फक्त प्रियकरालाच भेटायचे. श्रोता, तो एक दिवस होता जेव्हा राणी आपल्या प्रियकराला म्हणाली, ती शिपायाला म्हणाली, प्रिये, आपण असे किती दिवस गुप्तपणे भेटणार आहोत? आपण दोघांनी कुठेतरी कायमचे एकत्र राहावे आणि एकत्र आयुष्य घालवावे अशी माझी इच्छा आहे. तेव्हा शिपाई राणीला म्हणतो की तू जे विचार करत आहेस ते कधीच होऊ शकत नाही, कारण आम्ही तुझ्यासोबत कुठेही गेलो तर राजा आम्हाला मारून टाकेल, आमचे मुंडके कापून टाकेल. हे अजिबात होऊ शकत नाही. प्रेक्षक, मग राणी तिच्या प्रियकराला म्हणते की जर राजा नसेल तर प्रेक्षक, मग शिपाई राणीचे म्हणणे मान्य करतो आणि शिपाई राणीला म्हणतो की ठीक आहे, आता तू राजाला कसे मारणार हे तुझ्या हातात आहे. जर तू राजाला मारण्यात यशस्वी झालास तर तू म्हणशील तिथे मी तुझ्याबरोबर जाईन आणि आम्ही दोघेही दूर कुठेतरी आनंदाने आयुष्य घालवू. श्रोता, नंतर एके दिवशी राणी राजाला म्हणाली की महाराज, बरीच वर्षे झाली मी कुठेही गेले नाही. आता माझी इच्छा पूर्ण होत आहे. कुठेतरी प्रवास करावासा वाटतो. आणि महाराज, यात माझी एक अट आहे. आता मी सैनिक किंवा कोणत्याही प्रकारच्या सैन्यासोबत जाणार नाही. मला तुझ्याबरोबर आणि फक्त तुझ्याबरोबर एकटे जायचे आहे. या जीवनाच्या मला तुझ्यासोबत काही क्षण एकटे राहायचे आहे. खरंतर त्यानंतर राजा राणीला सांगतो की राणी, मला खूप काम आहे. माझ्याकडे बरीच प्रशासकीय कामे आहेत. तुझ्याबरोबर कुठेतरी बाहेर जाण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ नाही. त्यानंतरही राणी आपल्या म्हणण्यावर ठाम आहे. राणी राजाला सांगते की तू मला कधीच वेळ दिला नाहीस. तू माझ्यावर कधीच नीट प्रेम केलं नाहीस आणि तुझं माझ्यावर प्रेम नाही.
म्हणूनच तुला माझ्याबरोबर आणि ऐकण्यालाही जायचे नाही. अशा प्रकारे राणीने राजावर अनेक बंधने लादली. राणी राजाला म्हणते, माझ्याशिवाय इतर कोणत्याही स्त्रीवर तुझे प्रेम नाही का? म्हणूनच तू माझ्याकडे येत नाहीस, मला भेटायला किंवा माझ्याशी बोलायला आवडत नाहीस. दुष्ट राजाने राणीचे हे असभ्य बोलणे ऐकताच राजा घाबरला आणि राणीने आपला जिद्द मानून त्याचे ऐकले. कोणीतरी सत्य सांगितले. म्हणाले, मुलाचा हट्टीपणा, तिघाचा हट्टीपणा आणि स्त्रीचा हट्टीपणा काढून टाकला पाहिजे. या तिन्ही मर्यादा अतिशय धोकादायक आहेत. या मर्यादा कोणीही ओलांडू शकत नाही, स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही. किंबहुना त्यानंतर राजा राणीसोबत जायला तयार होतो. मग राजा आणि राणी एकटेच जंगलाकडे जाऊ लागतात. मग राजा राणी जंगलात फिरत राहतात. राणी राजाशी गोड आणि प्रेमाने बोलते आणि राजाही राणीशी गोड आणि प्रेमाने बोलतो. यानंतर ही राणी राजाला सांगते की महाराज, मला खूप तहान लागली आहे आणि माझी इच्छा आहे की कुठून तरी थंड पाणी आले असते जेणेकरून माझी तहान भागेल. किंबहुना त्यानंतरच तो राजा राणीला सांगतो की प्रिये, तू हे कर, तू इथे बस, मी तुझ्यासाठी कुठून तरी पाणी आणतो. पण प्रेक्षक मग राणीला राजाला सांगतात की नाही महाराज, मी इथे एकटा बसणार नाही. मला खूप भीती वाटते. मी फक्त तुझ्याबरोबर जाईन. त्यानंतर ही राजा राणी कुठेतरी पाण्याच्या शोधात संपूर्ण जंगलात फिरत राहतात. मग कुठेतरी खूप मोठं होतं. ते पाण्याने भरले होते. राजा राणीला म्हणतो की प्रिये, तू इथेच थांब. मी पुढे जाऊन त्यात जाईन आणि तुला पाण्याने भरून देईन जे तुझी तहान भागवेल. त्यानंतर ही राणी ती त्या काठावर उभी राहते आणि राजा तलावाच्या थोडा आत जाऊन पाणी भरू लागतो. नंतर राजा मान खाली घालून पाणी भरत असताना राणीने राजाच्या मागून जाऊन त्याला त्याच्या वाहत्या लाटेत बजबरीने ढकलले आणि एक मोठा दगड फेकून दिला. नंतर राणी राजाला बुडताना पाहते आणि तेथून पून आपल्या महालात येते आणि राणीला वाटते की राजा मेला आहे. पण त्यानंतर ही राणी राजवाड्यात येते आणि तिच्या प्रियकराला सांगते की आज मी माझ्या नव्याला मारले आहे. आता आपण कुठेतरी दूर जाऊ आणि आपले जीवन आनंदाने आणि प्रेमाने जगू. खरं तर नंतर तो सैनिक राणीचा प्रियकर देखील खूप आनंदी होतो आणि तिच्याबरोबर जायला तयार होतो. पण प्रेक्षक मग त्या सैनिक राणीला सांगतात की राणी, आम्ही दोघे इथून निघतोय पण आयुष्य सुखाने घालवण्यासाठी आम्हाला पैशांची गरज आहे. असं म्हणतात की जसं आईचं पोट मुलाशिवाय रिकामे असतं, त्याचप्रमाणे माणसाचं आयुष्य पैशाशिवाय रिकामे असतं. तेव्हा राणी, मला वाटतं आता तू या राज्यात राहणार नाहीस आणि राजाही राहणार नाही. मग एवढ्या संपत्तीने कोण काय करणार? तुम्ही असे करा आणि येथून काही पैसे घेऊन जा, ज्याने आम्ही आमचे प्राण वाचवू. अर्थात नंतर राणी एका पिशवीत काही पैसे गोळा करते आणि तिच्या प्रियकरासह निघून जाते. किंबहुना त्यानंतर ही राणीच्या हस्तक्षेपामुळे समुद्रात पडलेल्या राजाचा मृत्यू झाला नव्हता. राणीवर दगडफेक केल्याने तो बेशुद्ध झाला होता. नंतर राजाला शुद्धीत येताच तो आपल्या महालात आला आणि राजाने आपल्या महालात येऊन राणीला हाक मारताच राणीला दिसले तेव्हा तो तेथे सापडला नाही आणि शिपाईही सापडला नाही. त्यानंतर ही अनेक सैनिक राजाला सांगू लागले की महाराज त्या शिपायाला आणि सेनापतीसोबत कुठेतरी गेले होते. खरं तर राजाला तेव्हा समजतं की माझ्या बायकोचं त्याच्यावर प्रेम नाही. मला मारण्यासाठी माझ्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत जीवन जगण्यासाठी माझी फसवणूक केली आहे. श्रोत्यांनो, हे काम निर्लज्जपणे करणारी स्त्री वाईट आचरणाची स्त्री आहे हे आता जाणून घेऊया. पहिली श्रोती स्त्री असते. निर्लज्जपणे मेकअप घाला. विविध प्रकारचे मेकअप करा. ती स्त्री अनैतिक आहे.
ती स्त्री तिचे सौंदर्य लोकांना दाखवण्यासाठी मेकअप करते आणि त्या स्त्रीला समाजात वाईट म्हटले जाते. ऐकणारी दुसरी स्त्री जी निर्लज्जपणे हसते किंवा सर्व प्रकारच्या पुरुषांसमोर निर्लज्जपणे बोलते त्या स्त्रीला बेलगाम म्हणतात. श्रोते आणि तिसरी महिला जी निर्लज्जपणे अनावश्यक पैसे खर्च करते ती स्त्री अनैतिक आहे आणि ती स्त्री घरही उद्ध्वस्त करते. श्रोता, हे खरे आहे की जर तुमच्या घराचे उत्पन्न 100 रुपये असेल आणि तुम्ही दररोज 200 रुपये खर्च करत असाल तर ते घर उद्ध्वस्त होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे निर्लज्जपणे पैसे खर्च करणाऱ्या स्त्रीला वाईट आचरण व चारित्र्य असलेली स्त्री म्हणतात. म्हणजे मित्रांनो, पुढे कमतरता आहे. एक स्त्री जी आपल्या पतीशी किंवा इतर लोकांशी निर्लज्जपणे बोलते त्या स्त्रीला अनैतिक म्हणतात. प्रिय दर्शक, प्रिय श्रोते, प्रिय मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये ऐकवा. तसेच जर तुम्ही चॅनलवर नसाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणे आवश्यक आहे, कारण तुमच्या सबस्क्राईबमुळे आमचे मनोबल वाढते. तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद सर. नमस्कार.